एक गोष्ट शेअर करायची. तन्मयच्या शाळेतला मेसेज आला की आज बालदिनानिमित्त सगळ्यांनी रंगीत कपडे घालून यायचे. आता आपली पण शाळा तसं बघायला गेले की मराठीच आहे, मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, तन्मयला पण मी मराठी शाळेत टाकले. बालदिन हे तर मला माहिती होतं की बालदिन म्हणजे आपल्या शाळेत साजराचं करत होते. पण गोष्ट अशी झाली की आज स्टेटस बघितलं मी मैत्रिणीचं, तिथं लिहिलं होतं चिल्ड्रन्स डे. मग चिल्ड्रन्स डे तर आपल्याला माहिती, पण बालदिन थोडं कन्फ्यूज झाले मी. बालदिन आणि याच्यामध्ये चिल्ड्रन्स डे ऐकलं ना लगी क्लिक झालं डोक्यामध्ये की आज चिल्ड्रन्स डे म्हणजे याचा अर्थ बालदिन. तर बघा ना कसं, म्हणजे मराठी शब्द मराठी शाळा शिकून आपण तरीसुद्धा काय बोलतात त्याला, इंग्लिश शब्द ऐकले की आपल्याला लक्षात येते की आज असं असं आहे. तेव्हा मला कळलं. आता इथं आमच्या इथे एक मोठी शाळा आहे, याची फीज आहे ना 1,00,000 रुपये. ती 1,00,000. इंग्लिश त्याच्यामध्ये सगळं असेल, मला काय एवढं माहिती नाही. खूप मोठी शाळा आहे. तर तिथं चिल्ड्रन्स डे खूप मोठा साजरा केला, मोठमोठ्या गाड्या आल्या आहेत. मग आमच्या तन्मयचा पण आज बालदिन आहे. बघू, आज मला रंगीत कपडे घालून बोलवले. काय केलं आहे काय माहिती त्याने. आता सगळं बालदिनानिमित्त रंगीत कपडे घालून आले. चला चला, ए पप्पा. हां हां, लगेच खाऊ पाहिजे. काय खाऊ पाहिजे? चल चल, पुढं चल. आमचा तर हाय कर पप्पाला. बोल जोरात, बोल जोरात बोल. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सगळ्या छोट्या बाळांना. बोल. कसे असतात ना लोक. म्हणजे आमच्या बाजूला राहते एक लेडीज. तन्मय आम्ही सोबतच शाळेत तिला सोडते वगैरे, आम्ही दोघी पण सोबत येतो, सोबत जातो. तर त्या दिवशी ती आली नव्हती लवकर, म्हणून मी तिच्या पोरीला घेतलं आणि पुढं आली तिला घेऊन. मग ती अर्ध्या रस्त्यात मला सापडली. तर आज संपलं.